निवडणुकांच्या अनुषंगाने सगळेच पक्ष तयारीला लागलेले आहेत. तयारी जोरदार सुरू आहे. असं असताना मनसेचा उद्या रंगशारदामध्ये मेळावा होणार आहे आणि याच मेळाव्यामधून राज ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करतात, कोणता कानमंत्र देतात हे पाहणं अत्यंत गरजेचं असेल. राज ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांना या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आले. त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे अर्थातच लक्ष असेल. नुकतीच ठाकरे बंधूंची युती जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर बदललेली राजकीय समीकरणं असतील. या अनुषंगाने राज ठाकरे यांच्या पक्षाचा हा पहिलाच मेळावा होतोय. अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत. अधिकची माहिती जाणून घेऊयात. अक्षय, उद्या मनसेचा मेळावा होणार आहे, नेमकी या अनुषंगाने कशी तयारी आहे? ऋतुजा, आपण जर बघितलं तर युतीची घोषणा दोन ठाकरे बंधूंनी केलेली आहे. मात्र या युतीच्या घोषणेनंतर पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे संभ्रम आहे आणि ह्याच संभ्रमाला उत्तर उद्या राज ठाकरे यांच्या माध्यमातून मेळाव्यातनं दिले जाईल. जो मेळावा रंगशारदा येथे सकाळी 9:30 वाजता होणार आहे. सगळ्या मुंबईतील पदाधिकारी, मुंबई आणि MMR परिसरातील सगळ्या पदाधिकाऱ्यांना या मेळाव्याला उपस्थित राहण्याच्या सूचना राज ठाकरे यांच्याकडनं करण्यात आलेल्या आहे. एकूणच बदललेली राजकीय परिस्थिती, बदललेली समीकरणं, यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती, त्यानंतर आता हीच सगळी लोक एकत्र लढणार आहे. सगळ्यात महत्वाचं जागा वाटपाचं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही, उमेदवारांची यादी आलेली नाही. अशात मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्याला सामोरं जावं लागू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं हेच डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न उद्याच्या मेळाव्यातनं राज ठाकरे यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना हे केल्या जाणार आहे की तुम्हाला निवडणूक लढवणं जरी तितकं महत्वाचं असेल, मात्र पक्ष टिकणंही गरजेचं आहे आणि यासोबतच ठाकरे बंधूंची युती टिकणं गरजेचं आहे. त्यासाठी काही कडू गोट देखील किंवा काही कटू निर्णय देखील तुम्हाला कटू निर्णयांना सामोरं जावं लागेल आणि जरी उमेदवारी मिळाली नाही तरी पक्ष भक्कम होत असेल तर अशा वेळी तुम्ही पक्षाच्या पाठीशी एक समजूतदारपणे उभं राहणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं मार्गदर्शन कदाचित राज ठाकरे यांचं उद्याच्या दरम्यान असू शकणार आहे आणि म्हणूनच युती जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाच्या आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस पूर्वी या मेळाव्याला सुरुवात होणार. या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. ऋतुजा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत. शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आज राज ठाकरे यांची भेट घेत आहेत आणि शिवतीर्थ निवासस्थानी सध्या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. एकीकडे राज ठाकरे उद्या मेळावा घेणार आहेत आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा नियोजनासंदर्भात आज संदीप देशपांडे राज ठाकरे यांच्याशी काही चर्चा करतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल.